याच्यावर शेअर कर. शेअर करायचं झालं तर टाइमलाईन एकूणच केलंस का? नाही आलं बरोबर. नाही अरे बापरे, पडला की काय? माई चालू आहे, आपण आता लाईव्ह येतोय. सॉरी सॉरी. नमस्ते, एक उड़ान से मैं राजेश सोलंकी आपका स्वागत करता हूं. आज एक उडान मध्ये आमच्याकडे ज्या व्यक्तींना आम्ही बोलवलं आहे, ज्यांची उडानचा तुम्हाला आम्ही परिचय करून देणार आहोत, तर त्यांची उडान ही जरा वेगळी आहे. आपण बघतो की बऱ्याच लोकांनी व्यवसाय केलेले आहेत, खूप लोक व्यवसाय करतात, वेगवेगळे व्यवसाय करतात, परंतु ज्यांनी आपल्या पॅशनला व्यवसायामध्ये बनवलं, आपल्या पॅशनला व्यवसायाचं रूप दिलं आणि एक यशस्वी सक्सेसफुल एंटरप्रेनर असा त्यांचा आणि नावारूपाला आलेला व्यवसाय ईशा टूर्स अँड ट्रॅव्हल या नावाने त्याला पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. लडाख, नॉर्थ ईस्ट ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि आणखी बऱ्याच देशांमध्ये त्यांचं हे आहे. परंतु त्यांचा मला विशेष वेगळेपण हाच आहे की त्यांची जी पॅशन होती, त्यांना जी पॅशनला त्यांनी व्यवसायाचं रूप दिलं, तर पॅशनला व्यवसायाचं रूप दिलं कशा प्रकारे होऊ शकतं, याची जी स्टोरी आहे ती आपण त्यांच्या डिस्कशन मधून आपल्याला पाहायला मिळेल. तर आपल्यासोबत आज मनीषा सोळंकी, मनीषा राजपूत पण आहेत आणि मी त्यांना सांगेल की त्यांनी थोडक्यात इंट्रोडक्शन करावं आत्माराम परब साहेबांचं. ते आत्माराम परब साहेब, नमस्कार. 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 नमस्कार साहेब. आज नमस्कार. नमस्कार. आज परब साहेब आपल्याकडे आहेत. आत्माराम परब साहेब ईशा टूर्स आणि ट्रॅव्हलचे जे प्रमुख आहेत, आयोजक आहेत आणि काय म्हणता येईल, एकंदरीतच आज जे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे एक उडान मध्ये, त्यांनी जी घेतलेली भरारी आहे ते पहा, ती भरारी थक्क करून टाकणारी आहे त्यांचा तो प्रवास. कारण की महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर सबंध जगभरामध्ये प्रवाशांना घेऊन जाणारे आणि तिथल्या निसर्ग असेल, पक्षी असतील, वाईल्ड लाईफ असेल, या सगळ्याचं कुतूहल इतरांबरोबर शेअर करावं, त्यांची फोटोग्राफी असेल, ह्याच्यातला जो आनंद आहे, हा आनंद आपल्याबरोबर सर्व सहप्रवाशांना मिळावा, ही एक भावना घेऊन आयुष्यात माणूस काय मोठं करू शकतो, निसर्गाची उदात्तता आपल्याबरोबर इतरांनाही दाखवावी, ही एक भावना घेऊन माणूस काय करू शकतो, त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आजच्या वाटेतील आपले प्रवासी आहेत, ते म्हणजे परब साहेब. तर त्यांनी जगभरात 5 देशांमध्ये आणि भारतभरामध्ये 28 कंट्रीज मध्ये त्यांनी अशा सहली केलेल्या आहेत. स्पेशल म्हणजे लडाख टूर ही त्यांची फार स्पेशल आहे. आपण सर्वांनी बऱ्याचदा वर्तमानपत्रातून, म्हणजे मी तरी वर्तमानपत्रातल्या जाहिरातीतून ईशा टूर्स पाहिलेली आहे आणि लडाख स्पेशालिटी
हे त्याच्यावरती त्यांचं ते स्पेशालिटी मी पाहिलेली आहे. तर आपली लडाख टूर ही आपली विशेष आहे. आणि लडाख, येतोय आवाज? आवाज आवाज येतोय तुमचा आवाज येतोय आवाज. हे जवळ घ्या. येत नाही आवाज. आवाज नाही का? हा, तर लडाख टूर जी आहे ही आपली स्पेशालिटी आहे. आणि आपण माउंटेनियर आहात, त्याचबरोबर आपण उत्तम फोटोग्राफर आहात, आपण निसर्ग वेडे आहात. आणि ही पॅशन आहे आपली. आणि हा छंद, ही आवड, हेच आपल्या जगण्याचं माध्यम होऊन गेलंय. आणि छंदच जेव्हा माणूस जगायला लागतो तेव्हा जीवनाचं जे गाणं होतं ते जीवनाचं गाणं आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कारण की या लडाख टूरच्या माध्यमातूनच ते जे अनुभव आहेत ते अनुभव देखील त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. म्हणजे ते फक्त फोटोग्राफर किंवा टूर मॅनेजर किंवा एवढ्यापुरतीच त्यांचं व्यक्तिमत्व मर्यादित न राहता लेखक म्हणूनही ते नावारूपाला आलेले आहेत. त्यांची 2 पुस्तकंही पब्लिश झालेली आहेत. त्याबरोबर कितीतरी लेख वर्तमानपत्रांमधून त्यांनी लिहिलेले आहेत. तर लडाख प्रवास अजून सुरू आहे. आणि हे प्रवासी गीत माझे, तर ह्या प्रवासाला आयुष्याला गाणं त्यांनी बनवलेलं आहे. तर आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. मी पुढील सूत्र राजेशजींकडे सोपवतेय. धन्यवाद सर. परब सर नमस्कार. आज आज एका ज्यांचं पॅशन गिर्यारोहणाचं होतं, ज्यांचं पॅशन पर्टिक्युलरली माउंटेनियर, तुम्ही ट्रेकर होतात. मी पण ट्रेकिंग केलेली आहे, 2-3 ठिकाणी ट्रेकिंगचा अनुभव आहे मला. तर ट्रेकिंगची जी काही मजा असते ती मी अनुभवलेली आहे. त्यामुळे मी इमॅजिन करू शकतो की एकदा ट्रेकर झाला माणूस, तो एकदा ट्रेकिंग ज्याने केली की तो कायमचा ट्रेकर बनतो. कारण की तो निसर्गाचा त्याला निसर्ग खऱ्या अर्थाने त्याला बघायला मिळतो. आणि ज्याला एकदा निसर्ग बघायला मिळाला, की जो एकदा निसर्गाचा त्याला सहवास मिळाला, की तो माणसाला तिकडनं परत बाहेर काढणं फार डिफिकल्ट आहे. तर तुम्ही तुमचा हा माउंटेनियरचा तुमचं जो आहे, एक तर तुमचं हे जो व्यवसायाला तुम्ही रूप दिलेलं आहे ते नंतर दिलेलं आहे. त्याच्या आधी तुम्ही खऱ्या अर्थाने माउंटेनियर होता, ट्रेकर होता, तुम्ही जॉब करत होतात. तर सुरुवातीचा तुमचा प्रवासाचा जरा आम्हाला सांगाल, तुमचं एक तर बालपण कसं गेलं आणि नंतर तुम्ही माउंटेनियर आणि गिर्यारोहणामध्ये कशा प्रकारे एंट्री झाली तुमची? धन्यवाद राजेशजी. पहिल्यांदा तुम्ही मला इन्व्हाइट केलं इथे तुमच्या एक उडान या संस्थेच्या मार्फत. आणि मला हा तुमच्याशी आणि आमच्या इतर सगळ्या पर्यटकांशी बोलण्याचा संधी दिली त्याबद्दल आपले आभार. तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे माझा खऱ्या अर्थाने बेस माझा किंवा माझ्या भावंडांचा हा बेस आमचा कोकणातूनच झाला. आणि कोकणामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो किंवा आम्ही मुंबईत लहानाचे मोठे झालो. पण कोकणात दरवर्षी महिनाभर आम्ही 1.5 महिना मे महिन्यामध्ये किंवा गणपतीमध्ये गावी जायचो. त्यामुळे ती गावची ओढ, निसर्गाची ओढ, या सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या. आणि अगदी आमचं मामाचं गाव अगदी जवळ होतं, तिथे सुद्धा आम्ही चालतच जायचो. कारण काय होतं, त्या निसर्गातून आणि डोंगर दऱ्यातून आम्हाला चालत जाता यायचं. त्याची एक वेगळी मजा होती. त्यामुळे पर्यटनाची जी आपण बेस म्हणतो, हा बेस सगळा आम्ही आमच्या कोकणातच आमच्या झाला. कोकणामध्ये कोणत्या ठिकाणी होतं तुमचं गाव? हॅलो, कोकणामध्ये कुठे म्हटलं? कोणत्या ठिकाणी कोकणामध्ये? आमचा कणकवली. कणकवली. ओके. हा, कणकवली जवळ. तर आमचं सह्याद्रीचे अगदी पायथ्याशी आमचं गाव आहे. म्हणजे अगदी खेडेगाव, आजही ते खेडेगाव आहे. आणि खरं गाव असं जसं असायला पाहिजे तसंच गाव आहे ना. तर अलीकडे काय झालं, गावाचं रूपांतर सुद्धा छोट्या छोट्या शहरांमध्ये झालंय. तर आजही ते तसंच गाव आहे, खेडेगाव. आणि आम्ही ते एन्जॉय करतो खरं तर. आणि तिथेच माझी सगळं बालपण आणि नंतरचा काळ, तरुणपणाचा पण काळ, हा सगळा त्या बेस तयार होण्यामध्ये गेला. मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की पूर्वी एका पडद्यावरती सिनेमा दाखवायचे गावांमध्ये, मुंबईत सुद्धा दाखवायचे म्हणा. तर गावांमध्ये सुद्धा असायचं ते. मे महिन्याचा तो काळ होता. आणि तो आमची शेवटची जी एसटी असते ती चुकली. आता त्याच्यानंतर जायचं कसं, आणि गेलो नाही तर तो पिक्चर मिस होणार. मग आम्ही चालत गेलो 14 किलोमीटर, मी आणि माझा आतेभाऊ 14 किलोमीटर चालत गेलो. आणि साधारण आम्ही त्या पिक्चरचा जी काय वेळ होती त्या वेळेच्या आसपास पोहोचलो सुद्धा आम्ही. तर ती खरं सांगायचं तर पहिला ट्रेक म्हणता येईल तो पहिला ट्रेक होता खऱ्या अर्थाने. 14 किलोमीटरचा ट्रेक केला होता. वय किती होतं तुमचं तेव्हा?
ऍट व्हॉट एज? एज किती होतं तुमचं? वय किती होतं? साधारण तेव्हा असेल 24 वगैरे असेल. ओके ओके ओके. हा. तर त्याच्या आधी सुद्धा मी बरंच काय काय छोट्या मोठ्या सहली करत होतो. कारण नोकरीला कस्टमला नोकरीला मात्र खूप लवकर लागलो. मी वयाच्या 19व्या वर्षीच कस्टम मध्ये नोकरीला लागलो. आणि त्यामुळे मग तेव्हा सुद्धा भटकणं चालूच होतं. ट्रेकिंग, छोटं मोठं ट्रेकिंग चालू होतं. नाही, हे मी तुम्हाला सांगतो, हे 23-24 नाही, मी साधारण 17 किंवा 18 वर्षांचा असेल. मी 17 वर्षांचा असेल जेव्हा मी हा पहिला ट्रेक केला. 17 वर्षांचा, बरोबर. 12वी झाल्यानंतर इमिजिएटली ते केलं होतं. तर म्हणजे तो गमतीचा भाग आहे, पण खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन तो पहिला ट्रेक म्हणता येईल मला. कारण 14 किलोमीटरचा ट्रेक करून केला म्हणण्यापेक्षा झाला तो. पिक्चर बघण्यासाठी म्हणून ते केलेला तो उपद्व्याप होता. तर त्यातून मग हळूहळू मग नंतर जेव्हा नोकरी करता करता ट्रेकिंग माउंटेनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये कसा आलो, हा पण एक खूप छान विषय आहे. माझ्यासाठी काही ज्या गोष्टी आहेत या खरं तर आपण ग्रॅज्युअली करतो. आपण जनरली ग्रॅज्युअली करतो, की आधी आपण SSC करतो, मग आपण ग्रॅज्युएशन करतो. माझ्या बाबतीत ट्रेकिंग म्हणा किंवा व्यवसाय म्हणा, सगळ्याच बाबतीत मी ग्रॅज्युएशन आधी केलं आणि नंतर मग SSC केलं म्हणायला हरकत नाही. त्याचं उदाहरण देतो. सह्याद्रीचा पहिला जो ट्रेक केला तो महाराष्ट्रातला तो सगळ्यात मोठा ट्रेक म्हटला जातो. पन्हाळगड ते विशाळगड. आता सध्या या दिवसांमध्ये बाजी प्रभू देशपांडेंची पुण्यतिथी असते. त्या निमित्ताने तो एक ट्रेक असतो. भर पावसामध्ये धोधो पाऊस कोसळत असतो. तर पन्हाळगड ते विशाळगड हा 125 किलोमीटरचा ट्रेक 4 दिवसांमध्ये करायचा होता. तो ट्रेक पहिल्यांदा केला. आयुष्यात ट्रेकिंग काय असतं हे माहित नव्हतं, पण तेव्हा तो ट्रेक केला आम्ही कम्प्लीट. आणि तो ट्रेक केल्यानंतर असं म्हटलं जातं की तुम्ही आयुष्यात पुन्हा कधीच ट्रेक नाही करणार किंवा मग प्रेमात पडाल ट्रेकिंगच्या. आणि तेच झालं. मी प्रेमात पडलो. माझ्या सोबत जी काही मंडळी होती त्यांनी आयुष्यात पुन्हा कधी ट्रेकिंगचं नाव घेतलं नाही, पण मी मात्र त्या दिवसापासून प्रेमात पडलो ट्रेकिंगच्या. आणि मग हळूहळू मग एक करत माझा प्रवास सगळा सुरू झाला. त्याच्यानंतर पहिली जी हिमालयाचा जो आता नेहमीच आम्ही म्हणतो की सह्याद्री झालं की नंतर पुढची स्टेप असते ट्रेकर एका माउंटेनियरची, ती म्हणजे हिमालय. तर हिमालयामध्ये पहिल्यांदा जेव्हा जायचं ठरलं तेव्हा बर्फ जो आयुष्यातला पहिल्यांदा पाहिला हा डायरेक्ट एक्सपिडिशनला गेल्यानंतर. आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये इंद्राहार पास नावाचा एक ट्रेक आहे, ट्रेक रूट आहे, ज्याच्यामध्ये आपण इंद्राहार पास म्हणून एक तो जो पास आहे आणि धरमशालाहून सुरू होतो आणि तो चंबाला संपतो. तो सुद्धा जवळजवळ 110 किलोमीटरचा ट्रेक होता, प्लस एक्सपिडिशन होतं ते. त्याच्यामध्ये 2 पीक क्लाइंब करायचे होते. आमचे आत्ता मित्र पण तेव्हाचे आमचे बॉस, आमच्या कस्टम्सचीच आमची एक ट्रेकिंग माउंटेनिअरिंग संस्था होती. त्या संस्थेतून आम्ही तो केला होता. आणि पहिलीच जे माझं इंटरॅक्शन झालं हिमालयाशी ते डायरेक्टली एक्सपिडिशनच्या माध्यमातून. त्यामुळे तिथे सुद्धा मी तेच केलं की मी डायरेक्ट पहिल्यांदा आधी ग्रॅज्युएशन पास केलं, त्याच्यानंतर मग बाकी खालच्या. किती दिवसाचा ट्रेक होता तो? किती दिवसाचा ट्रेक होता? किती दिवसांचा ट्रेक होता? किती दिवसांचा ट्रेक होता? 11 दिवसांचा ट्रेक होता. आणि त्याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड ट्रेक होता तो. त्याच्यामध्ये प्रॉपर क्लाइम्बिंग आणि रॉक क्लाइम्बिंग आणि स्नो क्लाइम्बिंग वगैरे सगळ्या ह्याच्या गोष्टी होत्या, टेक्निकल गोष्टी होत्या. आणि मी त्यानंतर मात्र सह्याद्रीच्या बरोबरच मग हिमालयाच्या प्रेमात पडलो. आणि मग तो ट्रेक झाल्यानंतर काय होतं की तुम्ही एखादी कठीण गोष्ट केली की नंतर काही छोट्या गोष्टी करायला काहीच वाटत नाही. तर तसंच ते झालं. आणि त्यानंतर मग मी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मध्ये माउंटेनिअरिंगचा कोर्स केला. आणि मग ते खऱ्या अर्थाने ते माझा तो प्रवास सुरू झाला. सेम थिंग मोटर बाईक एक्सपिडिशनच्या बाबतीत सुद्धा मी भारतामध्ये खूप फिरलो मोटर बाईक वरती. पूर्ण भारत फिरलोय मी. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी मुंबई ते काश्मीर म्हणजे लडाख अशी एक बाईक एक्सपिडिशन केली. आणि ती बाईक एक्सपिडिशन होती खरं तर 19 दिवसांची, पण ती झाली आमची 29 दिवसांची. कारण 17 दिवसांची होती पण ती झाली 29 दिवसांची. आणि त्याच्यामध्ये आम्ही 17 दिवस त्या एक्सपिडिशन मध्येच आम्ही 17 दिवस एका ठिकाणी अडकून पडलो होतो. आणि क्लाउड बर्स्टमुळे आता जसं आपण आता आपापल्या घरामध्ये अडकून पडलोय, तिथे आम्ही एका ओपन जागेमध्ये एका ठिकाणी अडकून पडलो होतो. आणि त्याच्यावरच ते लडाख प्रवास अजून सुरू आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे तो वेगळा विषय आहे, त्याच्यावर मी फार बोलणार नाही. लडाखला सर पहिल्यांदा लडाखला पण ट्रेकिंग साठीच गेलात तुम्ही पहिल्यांदा, म्हणजे व्यवसाय चालू करण्याच्या आधी लडाखला? हो, तेच सांगतोय मी
तेच सांगतोय की लडाखला जेव्हा मी पहिल्यांदा मोटरबाईक एक्सपिडिशन केली तेव्हा लक्षात आलं की हे लडाख काहीतरी वेगळं आहे, अद्भुत आहे, वेगळं काहीतरी आहे. आणि त्याच्या आधी मी बऱ्यापैकी 93 to 95 याच्यामध्ये मी बऱ्यापैकी काही हिमालयाचे काही एक्सपिडिशन्स केले होते, ट्रेकिंग केलं होतं. तर त्यानंतर मात्र हा भाग लडाखचा हिमालय वेगळा वाटला मला. आणि त्यानंतर मी त्याच्या म्हणजे म्हटलं तर प्रेमात पडलो म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा जायला मग 95ला पहिल्यांदा गेलो, नंतर 97ला गेलो, नंतर दरवर्षी जात होतो मी. आणि हे करता 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 मला वाटायला लागलं की आपण आता हे आपण हेच करायला पाहिजे, हे करू शकतो आपण. आणि नंतर मग मी स्लोली ह्या व्यवसायाकडे आलो म्हणून. मग ईशा टूरचा जन्म कधी झाला? ईशा टूर ऍक्च्युली जन्माला कधी आली? तुमची पहिली व्यावसायिक टूर कधी झाली? जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने व्यवसायाप्रमाणे ज्याला करून ईशा टूरची नावा कंपनी स्थापन करून जी टूर घेतली का, त्याच्या आधी तुम्ही ईशा टूर स्थापन न करता तुमचा छोट्या प्रमाणात छोटी एखादी टूर काढली तुम्ही, की कशा प्रकारे झालं की ईशा टूर कंपनी फॉर्म करण्याच्या आधी कदाचित तुमची टुरिंग डायरेक्टली ग्रुप फॉर्म करून टुरिंग तुम्ही एखादी केली असेल, की कशा प्रकारे टुरिंग व्यवसाय सुरू कसा झाला? हा, तेच मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की ज्या वेळेला ठरवलं मी की आपल्याला हे करायचंय, कारण त्याच वेळेला मी एकाच वेळेला नोकरी पण करत होतो, कमर्शियल फोटोग्राफी सुद्धा करत होतो आणि हे ट्रेकिंग माउंटेनिअरिंग सुद्धा करत होतो. आणि माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे काही करायचंय ते हे दिसते, जे काही दिसतंय हेच करायचं आपल्याला. आणि याच्यातच आपल्याला काही करता येऊ शकतं का हा, आणि आपल्याला आपण त्याच्यातून प्रयोग करून बघूया. म्हणून मी नोकरी चालू असतानाच मी 2003 साली ईशा टूर्स फॉर्म केलं, जेणेकरून आपल्याला टेस्ट करता येईल की आपण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो की नाही. आणि त्या माध्यमातून ती सुरुवात झाली. आणि मग स्लोली मी 3 वर्षामध्ये एक म्हटलं ना कॉन्फिडन्स निर्माण झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की नोकरीमध्ये खरं तर मी कधीच सॅटिस्फाईड नव्हतो, किंवा मी स्वतःचा फोटोग्राफीचा व्यवसाय करत होतो त्यात सुद्धा मोनोटोनसनेस खूप होता. तेच करायचं, तसेच फोटो काढायचे. कारण त्यावेळेला मी लग्नांचे फोटो, बारसांचे फोटो अशा प्रकारचे फोटोग्राफी करत होतो. त्याच्यानंतर काही कमर्शियल ऍक्टिव्हिटीज पण होत्या, पण तरी सुद्धा त्याला एक मोनोटोनसनेस होता. आणि तो ब्रेक करण्याची संधी मला ह्या व्यवसायातून मला दिसायला लागली की याच्यामधून आपल्याला ती मिळू शकेल आपल्याला. आणि मग म्हणून मी नोकरी चालू असताना ते केलं. आणि स्लोली 2006 मध्ये मला लक्षात आलं की आपण आता नोकरी सोडायला हरकत नाही. आणि नाही, पण आपण मला काय आता म्हणायचं, नाही हे करू शकतो. आत्माराम साहेब, मला काय म्हणायचं, नोकरी करत असताना पहिली तुमची टूर कुठे गेली ते मला विचारायचं. नोकरी हा, पहिली टूर ही 2003 साली सर्वसामान्य टूर ऑपरेटर करतात किंवा सर्वसामान्य व्यावसायिक करतात की सगळ्यात सोपं जे असतं ते करतात. तर तोच मी प्रकार केला. आणि मी पहिल्यांदा कुलू मनालीची टूर केली. आणि ती सगळ्यात आतापर्यंतच्या ईशा टूर्सच्या इतिहासातली सगळ्यात असं म्हणता येईल सक्सेसफुल टूर होती, पण कमर्शियली कम्प्लिटली लॉस मध्ये होती. कारण प्लॅनिंग केलं होतं 50 लोकांसाठी, आणि आली लोक फक्त 10. पण त्यावेळेला मात्र एक धडा मात्र नक्की घेतला की कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रॉब्लेम्समुळे, म्हणजे आमच्या टूर ऑपरेटर म्हणून आपल्या प्रॉब्लेममुळे आपण टूर कॅन्सल करायची नाही, आपण ती टूर न्यायची कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि तो मोठा धडा मला मिळाला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मला असं एक समज लक्षात आलं की आपण सगळ्यांसारखंच करतोय, वेगळं काही करत नाही आहोत. आणि आपल्याकडे एक खूप स्ट्रॉंग लडाख सारखं एक प्रोडक्ट म्हणता येईल, म्हणजे आपण व्यवसायामध्ये त्याला प्रोडक्ट म्हणतो. तर प्रोडक्ट जे आहे एवढं स्ट्रॉंग आहे, एवढा अभ्यास झालाय ऑलरेडी, तर आपण लडाखने का सुरुवात करू नये. पण त्यावेळेला अशी परिस्थिती अशी होती, वातावरण असं होतं की लडाख म्हटल्यानंतर फक्त हार्डकोर माउंटेनियर्स, त्याच्यानंतर ट्रेकर्स असेच जाऊ शकतात असं लोकांना वाटायचं. पण त्या एवढ्या काळामध्ये मी ज्या लोकांना नेलं होतं त्याच्यामध्ये वेगळ्या एज ग्रुप मधली लोक होती. तर माझ्या लक्षात आलं की आता आपण जर करायचं तर फक्त ऑर्बिट डेस्टिनेशन घेऊन करायचं, म्हणजे जिथे लोक जात नाहीत, जिथे कोणीच जात नाही, जिथे कोणीच प्रवास करत नाही, कमीत कमी लोक जातात, जिथे मोबाईल नेटवर्क नसतं, अशा ठिकाणी लोकांना घेऊन जायचं. आणि ती पहिली थोडक्यामध्ये आत्माराम साहेब, 2003 मध्येच केली. एक थोडक्यामध्ये जनरली मी सगळ्या बिझनेसमनचा बघतो, बिझनेसमन जनरली सक्सेस होतो, कोणत्या पण व्यवसायामध्ये सक्सेस होतो, किंवा माझा स्वतःचा अनुभव पण असा आहे की जो वेगळा रस्ता निवडतो, जो ठरलेल्या रस्त्याने जात नाही, आपला स्वतःचा एक रस्ता वेगळा बनवतो,
कुचांचा असला, दगडांचा असला, पण डिफिकल्ट जरी असला, पण आपला स्वतःचा निवडलेला असला, तर तो त्याच्यामध्ये त्याला यश दिसतं आणि त्याला चॅलेंज पण वाटतं. त्याच्यात आपण काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटतं. अदरवाईज जे सगळे करतायत तेच आपण केलं तर कॉपी केल्यासारखं होतं. तर ही हो. एक ती भूमिका जी जनरली यशस्वी सगळ्या व्यावसायिकांमध्ये आहे, असं माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन. इव्हन माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा मी अशाच प्रकारे केलं होतं. तर हा एक सिमिलरपणा मला दिसला तुमच्या व्यवसायामध्ये आणि बाकीच्या व्यवसायामध्ये. म्हणजे जो डिफिकल्ट होता, जिथे त्यावेळेला कोणी लडाखमध्ये जात नव्हतं. लडाख म्हटलं म्हणजे लोकांना समोर बर्फ दिसायचं, की इग्लू असतील असं, म्हणजे आम्ही पण लहानपणी लडाख म्हटलं म्हणजे तिथे लोक राहतच नाहीत असं होतं. किंवा नॉर्थ ईस्ट म्हणजे एकदम भारतात मधलं आहे की नाही असं लोकांना फार एवढाच विशेष माहिती नसायची. नॉर्थ ईस्ट म्हटलं की भीतीचं वातावरण असं होतं. किंवा त्यावेळेला बऱ्याच वेळा काहीतरी गोरखा किंवा ते बोडोलँड किंवा अशा टाईपचे काही प्रॉब्लेम असतील. काश्मीरमध्ये, लडाखमध्ये म्हणजे एकदम बाहेरचा भाग, तिथे हार्डली काही लोक राहतात. तर तुम्ही तिथे जाण्याचं डेअरिंग केलं आणि तिथे त्याला रेग्युलर तुमचा रूट बनवला. ही तुमची व्यवसायाची पर्टिक्युलरली स्टार्ट झाली. तर पहिली पहिली लडाख ट्रिप तुमची कोणत्या वर्षी झाली सर? पहिली ट्रिप 2003 मध्येच. ओके. 2003 मध्येच पहिल्यांदा 2003च्या मे महिन्यामध्ये मी एप्रिल महिन्यामध्ये कुलू मनाली केली, जी कम्प्लिटली लॉस मध्ये होती. पण मी इमिजिएटली विचार केला की आपण आता हा मार्ग निवडायचा, आपला स्वतःचा मार्ग निवडायचा आणि आपण स्वतःच्या मार्गावरती आपण प्रवास करायचा आणि कम्प्लिटली नवीन मार्गावर प्रवास करायचा. आणि ती माझी पहिल्यापासूनची खरंच सवय होती म्हणायला हरकत नाही, की आपण ट्राय करायचं, काहीतरी वेगळं ट्राय करायचं. आणि त्या माध्यमातूनच मी तो प्रयोग केला आणि जबरदस्त सक्सेसफुल झाला. कारण पहिल्याच ट्रिपला जवळजवळ 27 लोक आली आणि ती पण लगेच 3 महिन्यातच. म्हणजे जुलै महिन्यामध्ये मी लडाखची पहिली टूर केली 2003 साली आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्याच वर्षी ऑगस्ट मध्ये सुद्धा एक आम्ही टूर केली, छोटी टूर होती, 10-12 लोक होती फक्त. पण त्याच्यानंतर मात्र दरवर्षी तो आकडा वाढायला लागला आणि लोक यायला लागली. आता हे यायला लागली त्याचं कारणही वेगळं होतं, कारण लोकांपर्यंत हे पोहोचवणं खूप महत्वाचं होतं, की काहीतरी वेगळं अद्भुत निसर्ग आहे तो पोहोचवणं खूप गरजेचं होतं. कारण त्यावेळेला आतासारखं व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम आणि या सगळ्या गोष्टी नव्हत्या. लोकांपर्यंत हे सगळं पोहोचवणं शक्य नव्हतं. त्यावेळेला मला आठवत आहे की मला लोक पण म्हणायचे, काय कसले भिकेचे डोहाळे लागले, ते पाठीवरती बॅग टाकायचो मी. माझ्याकडे एक चांगला हे होता, प्रोजेक्टर होता. तो प्रोजेक्टर घेऊन मी लोकांच्या घरोघरी जायचो. घरी नेऊन त्यांना मी स्लाइड शो प्रेझेंटेशन दाखवायचो की हे लडाख आहे, हे तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही या आमच्या आणि हे करून लोकांना अट्रॅक्ट केलं. गुड. मला सर एक क्वेश्चन माझ्या मनामध्ये आला, की तुम्ही व्यावसायिक म्हणून जेव्हा हे सुरुवातीला जेव्हा टूर तुम्ही ऑपरेट करत होते, म्हणजे प्रत्येक टूर बरोबर तुम्ही टूर ऑपरेटर म्हणून स्वतः जात होते सगळ्या टूर बरोबर? तर असं किती वर्ष चाललं, की स्वतः जाणं किती वर्ष चाललं? आणि मग त्यात पहिली 7 वर्ष सगळ्या टूर्सना मी स्वतः गेलो. हो ग्रेट. पण तेव्हा वर्षातून 1 किंवा 2 किंवा 3 टूर होत होत्या. त्यामुळे मला ज्या सुट्ट्या मिळायच्या त्याच्यात मी जात होतो. जेवढे टूर मध्ये तुम्ही स्वतः गेले ते सगळे तुमचे कायमचे मित्र झाले म्हणायला हरकत नाही, कारण की टूर मध्ये एकत्र टूर केलेले असते ते कायमचे मित्र होतात. नाही, आमची ती खासियत आहे. मी त्या पॉइंटवर येईन मी नंतर. आमची ही खासियत आहे, एकदा आमच्याकडे लोक आली, कुठलाही पर्यटक म्हणून आमच्याकडे आली, मी असो किंवा माझे सहकारी असो, ते आमचे होतात. बरोबर. आणि तीच आमची युएसपी आहे. ते आमचे होतात, आमच्यातले एक होतात. आणि कारण आम्ही कधीच टुरिस्ट आणि ऑर्गनायझर असं कधीच वेगळ्या दोन टोकावर नसतो. आम्ही सगळे एकत्र असतो आणि एकत्र येऊनच आम्ही त्या गोष्टी सगळ्या एन्जॉय करतो ट्रिप. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की चांगला टुरिस्ट किंवा चांगला ट्रॅव्हलर होणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला चांगलं टूर ऑपरेटर होण्यासाठी. कारण तरच तुम्हाला कळू शकतं की तुमच्या टुरिस्टना काय हवंय, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांना काय थोडक्यात असं अडचणी. म्हणता येईल, तुमचं जे बिझनेस मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुमची पॅशन ही पहिली आहे, लोकांना सॅटिस्फाय करणं पहिलं आहे, प्रॉफिट हे साईड प्रोडक्ट आहे. तुम्ही प्रॉफिटकडे कधी बघितले नाही, लोकांना खुश करता येईल, त्यांच्याबरोबर त्यांच्या स्मरणात राहील अशा प्रकारे टूर त्यांना कशा प्रकारे देता येईल, पुरी ताकद लावून आपल्याला किती प्रकारे लोकांपर्यंत त्यांना आनंद देता येईल, लडाखच्या मार्फत म्हणा, नॉर्थ ईस्टच्या मार्फत म्हणा, किंवा तुमची कोणती पण ट्रिप असेल, लोकांना जेवढं जास्तीत जास्त देता येईल तो प्रयत्न केला. आणि मग जो साईड प्रोडक्ट जे आपण म्हणतो की तो आपोआपच येतो, त्याला घ्यावं लागत नाही, जो प्रॉफिटकडे बघायची गरज नसते, ते प्रॉफिट आपोआपच येतं. हा तुमचा मूलमंत्र होता असं म्हणायला हरकत नाही. तर सर जे 7 वर्ष तुम्ही एकट्याने प्रत्येक टूर ऑपरेट केली, मग तुमचं ऑर्गनायझेशन कधी फॉर्म झाली असं तुम्हाला म्हणता येईल, की ईशा टूर्स अँड ऑपरेटर्स,
म्हणजे जेव्हा त्यांचा तुमचा ग्रुप बनला किंवा एक थोडं त्याला व्यवसायाचं मोठ्या व्यवसायाचं स्वरूप झालं, ज्याच्यानंतर तुम्ही थांबले आणि नंतर तुमचे आणखी बाकीचे लोक जायला लागले, असं स्वरूप त्याला कधी आलं? आता म्हणजे मी तुम्हाला जसं तुम्ही पॅशन बद्दल म्हणाला की सगळ्यात पहिली गोष्ट हा धंदा म्हणून केला नाही, कारण तुम्हाला माहिती आहे धंदा आणि व्यवसाय याच्यामध्ये एक थिन लाईन आहे, आणि ती थिन लाईन मला समजली की आपल्याला व्यवसाय करायचा आहे, धंदा नाही करायचा आहे. कारण जर पैसेच कमवायचे असतील तर आज कस्टममध्ये खूप मोठ्या चांगल्या पोस्टवर मी असलो असतो आणि खूप चांगले पैसे पण मिळाले असते. पण आज जे काही समाधान जे मिळालेलं आहे ते त्या नोकरीत मला 100% मिळालं नसतं. त्यामुळे पैसे कमवणे हा एकमेव उद्देश कधीच नव्हता. तो फक्त एक, तो म्हटलं ना की तो त्याचा एक साईड प्रोडक्ट म्हणता येईल, की त्याच्या आपण लोकांना आपण काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करतोय, लोक समाधानी होत आहेत आणि त्यातून आपण पैसे सुद्धा कमवतोय. त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही आपल्याला साधता येत आहे. आणि त्यातून मी नेहमी म्हणतो की आम्ही टुरिझमच्या माध्यमातून हॅपीनेस स्प्रेड, आनंद वाटण्याचं काम करतोय. आणि अनेक वेळा आम्ही आता बऱ्याच वेळा विचारतो, मी 135 वेळा लडाखला गेलोय, तर विचारतात लोक, कंटाळा येत नाही का तुम्हाला लडाखला जाऊन, एवढ्या वेळा जाऊन एखाद्या ठिकाणी? नॉट ओन्ली लडाख, मी आता इतरही टूरवरती बऱ्याच वेळा जातो. पण प्रत्येक वेळेला माणसं बदलतात आणि माणसं बदलतात, त्या प्रत्येक माणसाला आपण काहीतरी वेगळं अद्भुत जग बघितलंय याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि ते जे समाधान दिसतं ना, ते बघायचा खरं सांगायचा छंद लागलाय मला. आणि तीच ती खरी पावती असते. कारण तुम्हाला वेगळं मग टेस्टिमोनियल द्यायची गरज नाहीये की तुम्हाला किती तुम्ही छान तुम्ही टूर अजून केली सुद्धा आणि काही. तुम्ही स्वतः अजूनही टूरवर जाता? तुम्ही स्वतः अजूनही हो 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 टूरवर हो. स्वतः जाता घेऊन? ओके. मी तुम्हाला सांगेन की वर्षाला आता सुद्धा, आता माझं डोमेस्टिक टुरिझम कमी झालंय, पण इंटरनॅशनल मात्र तेवढंच आहे माझं टुरिझम. आणि मात्र आता साधारण महिन्यातून मिनिमम 10 दिवस बाहेर असायलाच पाहिजे, हा नियम आहे. आता हा नियम फक्त आता ह्या कोरोनामुळे थांबलाय. पण सलग म्हणजे आता मी म्हणजे खरं तुम्ही तर दर महिन्याला एक ह्याच्यात तरी असलो तुमची असतो, टूर. आज सायबेरियामध्ये असलो असतो आता ह्या घडीला. पण आता ती टूर होऊ नाही शकली. तर मी प्रत्येक टूरला जाणं शक्य नाहीये. जसं लडाखमध्ये म्हटलं तर आम्ही खूप मोठी आता टीम तयार झालेली आहे. त्यामुळे ती प्रत्येक टीम आपापलं काम करते आणि प्रत्येकाला आम्ही सेक्टर्स दिलेत. आमच्या ऑफिस मधल्या सगळ्या सेक्टर एक्सपर्ट्स आहेत, त्यांना आम्ही कोणाला नॉर्थ ईस्ट दिलंय, कोणाला भूतान दिलंय, कोणाला स्पिती व्हॅली दिलंय, कोणी लडाख बघतंय, कोणी इंटरनॅशनल टूर्सला बघतंय. तर ह्या सगळ्यांमधून प्रत्येक जण आपापलं काम करत असतो. जसं मला शक्य होतं तसं मी त्या टूरवर जातो. जसं आता तुम्ही आता लडाखचं म्हटलं तर लडाखमध्ये आमच्या ज्या मोठ्या टूर होतात, साधारण 150 ते 200 लोकांचे ग्रुप एका वेळेला जातात. कारण त्याचं एक वेगळं एक ओकेजन वेगळं असतं. जसं आम्ही गेली 12 वर्ष कारगिल विजय दिवस किंवा 15 ऑगस्ट, 26 जुलै, सॉरी रक्षाबंधनाचा कार्यक्रम किंवा 26 जानेवारी असे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही लडाखमध्ये आम्ही साजरे करतो, इंडियन म्हणजे आर्मीची तिथले इंटरॅक्शन आपले जे करण्यासाठी. सोल्जर आहेत. आणि त्यासाठी जेव्हा मोठे ग्रुप असतात तेव्हा मात्र मी जातो तिथे. तेव्हा त्यामुळे लोकांना भेटता येतं मला. आणि माझ्या आत्ता गेल्या 3-4 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या इंटरनॅशनल टूर्स खूप होत आहेत. म्हणजे युरोपमध्ये म्हणा किंवा आफ्रिकेमध्ये म्हणा, एशियन कंट्रीज मध्ये म्हणा, तर माझ्या स्वतःच्या त्या टूरवर मी जास्त असतो. इंडियन टूरवरती तेवढा कमी जात नाही. म्हणजे तुम्ही त्याला थोडंसं डायव्हर्सिफाय केलं असं म्हणू शकता तुम्ही. सध्या जो नवीन हा फॉरेन टूर तुमच्या नंतर आल्या. पहिल्या डोमेस्टिक लडाख आणि नॉर्थ ईस्ट तुमच्या सुरुवातीला टूर तुमच्या त्याच होत्या. नंतर तुमच्या फॉरेन टूर सुरू झाल्या. तर फॉरेन टूर्स मध्ये तुम्ही म्हणालात की 28 कंट्रीमध्ये तुमच्या टूर झालेल्या आहेत आता पण. हो. तर तुमच्या टोटल जो टुरिझमचा व्यवसाय म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये की तुमची पॅशन म्हणा, तर त्याच्यामध्ये फॉरेनचा पोर्शन किती आहे आणि किती पोर्शन तुमचा इंडियन आहे आतापर्यंत होता, म्हणजे लास्ट पर्यंत? जर आपण कंपॅरिझन केलं तर आता आमच्या जरी 28 देशांमध्ये जात असल्या तरी सुद्धा आता सुद्धा साधारण 60% इंडियन टूर्स आहेत आणि 40% इंटरनॅशनल टूर्स आहेत. त्या 40% इंटरनॅशनल टूर्स मध्ये आम्ही जसं स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत किंवा युरोपमधल्या काही वेगळ्या कंट्रीज आहेत, जसं फक्त आईसलँड आहे, केनिया आहे, टांझानिया आहे, साऊथ आफ्रिका आहे, तर मोरोक्को आहे. तर अशा वेगवेगळ्या कंट्री जिथे कमीत कमी लोक जातात आणि कमीत कमी टूर ऑपरेटर सुद्धा तिथे कमीत कमी जातात. मी तुम्हाला आता एक उदाहरण म्हणून देतो. तर मागे एका खूप प्रसिद्ध टूर कंपनीचे ओनर मला भेटले होते आणि तेव्हा त्यांनी म्हटलं होतं मला
की तुमच्या आणि आमच्या पर्यटकांमधला फरक जो आहे तो मला त्यांनी छान सांगितलं होता. त्यांनी सांगितलं होतं की तुमचे पर्यटक काय पाहिलं याची चर्चा करतात आल्यानंतर आणि आमचे पर्यटक काय खाल्लं याची चर्चा करतात. तर आता आम्ही खायला देत नाही असं काही नाहीये, पण आम्ही आमचा फोकस जो आहे तो सगळ्यात पहिला फोकस आहे तो ज्याच्यासाठी तुम्ही घराबाहेर पडलात तो पहिला ते म्हणजे पर्यटन जे साईट सीइंग सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती आणि त्याच्यानंतर इतर सगळ्या गोष्टी. आता गंमत म्हणजे आणखीन एक गोष्ट त्याच्यामधलीच मी तुम्हाला सांगेन की त्यांनी म्हटलं होतं छान की तुमच्या सोबत जे पर्यटन करतात ते आमच्या बरोबर कधीच येणार नाहीत कारण त्यांना ती सवय नाहीये मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करण्याची. त्यांना सवय आहे छोट्या ग्रुप्समध्ये ट्रॅव्हल करण्याची, काहीतरी ऑफबीट बघण्याची आणि आमच्याकडे ते शक्य नाहीये. पण ते जे ऑफबीट बघणारी लोक आहेत त्यांची संख्या मात्र खूप कमी आहे. तुम्ही जर रेशो काढला तर 90% लोक स्टँडर्ड टूर करणारे आहेत आणि 10% लोक या अशा प्रकारच्या टूर करणार आहेत. पण आमचा फोकस क्लिअर आहे. आम्हाला ती दर्दी लोक हवी आहेत. दर्दी लोक हवेत आम्हाला. दर्दीवाली लोक नको आहेत आम्हाला. दर्दी लोक हवी आणि ती दर्दी लोक आम्हाला 100% सापडतात. आणि ज्या ज्या टूर आम्ही अनाऊन्स केल्या आहेत अगदी फक्त नॉर्दर्न लाईट बघण्यासाठी तुम्ही जर आज 2.5 लाख रुपये खर्च करून तुम्हाला स्कॅन्डिनेव्हियाला यायचंय तर एखादा माणूस दर्दीच असायला पाहिजे. तो फक्त पैसे मोजणारा असेल किंवा माझे एवढ्या पैशांमध्ये माझे 10 देश होऊ शकतात असं मोजणार असेल तर तो तिकडे येणारच नाही. त्यामुळे पर्यटकांची आणि ती त्यांची चूक नाहीये. प्रत्येकाची वेगळ्या प्रायोरिटीज असतात आणि त्याप्रमाणे प्रत्येक पर्यटक हा टूर करत असतो. तर आम्ही आमचा एक म्हणतो ना एक क्लायंट बेस असा तो एक तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये लोक येतात आणि येणारा प्रत्येक माणूस हा मात्र आनंदी हो. ओके. तर म्हणजे तुम्ही तुमचं वेगळेपण अशा प्रकारे आहे की तुम्ही ऑफबीट रूट निवडलाय असं म्हणायला हरकत नाही. तो तुमचा वेगळेपण आहे. बाकीच्या तर माझं असं म्हणायचं की जे बाकीचे ऑपरेटर्स आहेत जे मोठे ऑपरेटर्स आपण म्हणतो कॉक्स अँड किंग झाले किंवा इंटरनॅशनल ऑपरेटर्स आहेत जे कॉर्पोरेट लेवलला ऑपरेशन आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये हा मूळ डिफरन्स आहे असं म्हणायचं का की ऑफबीट डेस्टिनेशनचा हा मूळ डिफरन्स आहे का दुसरा काही डिफरन्स आहे तुम्हाला तुम्ही तुमचं कारण की तुमचं वेगळेपण तुम्ही टिकवून ठेवलं जेव्हा कॉर्पोरेट्स येतात त्यावेळेला छोट्या व्यावसायिकांना किंवा यांना फार डिफिकल्ट असतं त्यांच्याशी चॅलेंज करणं. बऱ्याच वेळा आपण बघतो की पेप्सी आली त्यावेळेला आपल्याकडे थम्सअप होते बाकीचे होते छोटे जे बिझनेसमॅन होते ते ऑलमोस्ट संपले. त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद केला म्हणा किंवा एकदम छोटा कुठल्या तरी याच्यात चालू ठेवला. ते एवढे मोठे मोठे कॉर्पोरेट असताना तुम्ही तुमचा ब्रँड कसा निर्माण करू शकला तर तुमचा ब्रँड नुसता निर्माण केला नाही तर तो लोकप्रिय पण झाला आणि टिकवून ठेवला एवढे दिवस. तर त्याच्या मागचे काय यशाचं तुमच्या गणित काय किंवा काय त्याच्या सूत्र? मी आता याच्याबद्दल मगाशी तेच की आपल्याकडे येणारा जो गेस्ट आहे आम्ही कस्टमर किंवा क्लायंट म्हणत नाही आम्ही गेस्ट म्हणतो. त्यामुळे आमच्याकडे येणारा जो गेस्ट आहे त्याला त्या गेस्ट सारखीच वागणूक दिली गेली पाहिजे. त्यांना जसं आपल्याकडे घरात पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना ट्रीट करतो तसं त्यांना ट्रीट केलं गेलं पाहिजे. ते आम्ही अगदी आवर्जून करतो. आणखीन एक गोष्ट मी डोमेस्टिक टूर बद्दल नाही बोलणार मी इंटरनॅशनल टूर्स बद्दल बोलेन की आता आफ्टर कोविड आपल्याला हा प्रश्न आता येणार आहे पुढे की मिनिमम लोक एका गाडीमध्ये असायला पाहिजे 20 लोक 25 लोक. आमच्याकडे आम्हाला मी हा विषय तुम्हाला मी आता सांगेन की गेल्या 10 वर्षात आम्ही ज्या इंटरनॅशनल टूर्स केल्या त्याच्यामध्ये आम्ही एक स्वतःचा आमचा नियम बनवला की प्रत्येक टुरिस्टला एक सिंगल विंडो मिळाली पाहिजे. ओके बरोबर. म्हणजे एका गाडीमध्ये जर 55 सीटर गाडी असेल तर साधारण 25 ते 26 लोक त्याच्यापेक्षा जास्त लोक घेऊन नाही जायची. आणि हा नियम आम्ही पाळतोय. अगदी 1-2 वेळा अपवाद म्हणून जास्त लोक झाले कारण काय होतं की मी ज्या टूरवर जातो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की तू आहेस ना चला मी पण येतो. जसं तुम्ही तर तुम्हाला नाही कसं म्हणायचं म्हणून मग अशा वेळेला थोडासा तो आकडा वाढलेला आहे. पण तो अगदी निग्लिजिबल हे वेळा आहेत त्या. पण आम्ही हा नियम ठेवल्यामुळे आता काय झालंय ऑब्व्हियसली आमची कॉस्ट इतर आमच्या सोबतचे जे आहेत काही टूर ऑपरेटर त्यांच्यापेक्षा नक्की जास्त असते. पण तरी सुद्धा लोक येतात. जास्त पैसे देऊन सुद्धा लोक येतात कारण त्यांना हे माहिती असतं की आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी मिळणार आहे. कारण आपल्याला जास्त वेळ मिळणार आहे आपल्याला पर्यटन करण्यासाठी. पुन्हा बऱ्याच टूर कंपन्यांचं भारतीय जेवण देतो ही USP असते आणि आमची USP अशी आहे की आम्ही भारतीय जेवण देणार नाही. आणि ती त्याच्यासाठी लोक येतात. लोक म्हणतात आम्ही तुमच्याकडे येतो कारण तुम्ही भारतीय जेवणाचा आग्रह नाही धरत
तुम्ही आम्हाला लोकल फूड देता आणि लोकल फूड देता, त्यामुळे आम्ही ते एन्जॉय करतो. कारण भारतीय जेवण तर आपण आपल्या घरात पण खातो, भारतात पण खातो. मग तर तुमच्या त्याच्यापेक्षा आम्ही तिथे जाऊन काहीतरी लोकल काहीतरी आपल्याला टेस्ट करायला पाहिजे. पुन्हा आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे आमचं एक भावनिक नातं तयार होतं. आमच्या ग्रुप बरोबर एक भावनिक नातं तयार होतं. त्याचं कारण असं आहे की आमची साईज खूप छोटी आहे. आता एका वर्षामध्ये 1,00,000 लोक येणार असतील तर तुम्ही कसं भावनिक नातं ठेवणार? पण तीच जर समजा काहीशे लोक असतील तर त्यांच्याबरोबर ते ठेवणं शक्य असतं आणि ते आम्ही केलेलं आहे असं नाही. आणि तोच आमचा बेस आहे. आजही आमच्याकडे 90% लोक ही फक्त माउथ पब्लिसिटीवर येतात. वर्ड ऑफ माउथ नाही येतात. आम्ही पेपर ऍडचा उपयोग काहीच होत नाही. एक दिवस प्रश्न मला आला की डोमेस्टिक मध्ये सुद्धा तुमच्या टूर ह्या कॉर्पोरेट पेक्षा थोड्याशा महाग आहेत का अजून पण? डोमेस्टिक टूर ज्या तुमच्या आहेत मग त्या ह्या दुसरे जे कॉर्पोरेट्स आहेत जे कॉक्स अँड केसरी म्हणा, कॉक्स अँड किंग म्हणा, ज्या असतील तर त्यांच्यापेक्षा तुमची कॉस्ट थोडीशी जास्त आहे डोमेस्टिक मध्ये सुद्धा, का फक्त ही फॉरेन नाही, टूर नाही. मध्ये कॉस्ट जास्त पडते? डोमेस्टिक मध्ये नाही. डोमेस्टिक मध्ये ऑलमोस्ट सिमिलर आहेत सगळ्या आमचे हे. मी कॉम्पिटिटर मी कधीच म्हणत नाही, या सगळ्यांना कॉम्पिटिटर म्हणत नाही, मी मार्गदर्शक म्हणतो. कारण मी स्वतः या क्षेत्रामध्ये मला स्वतःला काहीच नॉलेज नव्हतं, कोणत्याही प्रकारचं माझ्याकडे ट्रेनिंग नव्हतं. जे काय होतं लोकांचं बघूनच शिकलो आणि आपल्या पद्धतीने चांगल्या गोष्टी ज्या काय त्या घेतल्या आणि त्या आपल्या पद्धतीने वापरल्या. तर ते कॉम्पिटिटर मी कधीच म्हणत नाही. पण एवढं मात्र नक्की की कॉस्ट मध्ये इंडियन टूर मधला फरक फार नाहीये. म्हणजे फारच अगदीच निग्लिजिबल आहे. खूपच मार्जिन फार कमी आहे. इंटरनॅशनल मध्ये थोडासा तो हायर साईडला जातो, पण डोमेस्टिक टूर मध्ये मात्र तसा नाहीये. आणि जेव्हा तुम्ही याला व्यवसायाचं रूप दिलं तेव्हा तुमच्या डोक्यात कधी आलं होतं का की तुम्ही एवढा मोठा व्यवसाय तुमचा होईल, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचं नाव होईल, ईशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स लोकांमध्ये जाईल, महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती होईल, तुम्हाला कधी लडाखचा मित्र म्हणून अवॉर्ड मिळेल, दलाई लामांना तुम्हाला भेटता येईल, तुमच्या नॉर्थ ईस्ट मध्ये तिथल्या प्रेसिडेंट ला तुम्हाला भेटेल, त्यांच्या हस्ते तुम्हाला अवॉर्ड मिळेल, एवढे पुरस्कार मिळतील, असा कधी विचार आला होता जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं तेव्हा? खरं तर म्हणजे सुरुवात जेव्हा केली तेव्हा ह्याचा विचार नव्हता केला. मी म्हणजे व्यवसायामध्ये किती टर्नओव्हर किती असावा, किती बिझनेस पुढे करायचा, 5 वर्षाचा ब्ल्यू प्रिंट वगैरे असलं काही केलेलं नव्हतं. फ्लो मध्ये करत गेलो मात्र. आणि त्या फ्लो मध्ये आम्ही माझ्या बरोबर माझे जे सगळे साथीदार होते त्यांना सोबत घेऊन आम्ही त्या फ्लो मध्ये आम्ही स्वतःला झोकून दिलं. आमच्याकडे आमचा सगळ्यांचा एकच गुण म्हणा किंवा क्वालिटी आहे, ती म्हणजे पॅशन फॉर ट्रॅव्हलिंग. आणि त्या ट्रॅव्हलिंगच्या एका पॅशनने आम्ही एकत्र येऊन आम्ही सगळे अगदी सगळं तन मन धन ओतून आम्ही ऑलवेज ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे हा विचार माझ्या मनात कधीच आला नव्हता कधीच. पण हा मात्र जेव्हा दलाई लामांना भेटणं हा मात्र खूप वर्षांचा माझं स्वप्न होतं की आपण ज्या भागामध्ये आम्ही इंडियामध्ये ज्या टूर करतोय त्याच्यामध्ये लडाख आहे, अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, सिक्कीम आहे, स्पिती व्हॅली आहे, ही सगळी बुद्धिस्ट डेस्टिनेशन आहे आणि तिबेटियन बुद्धिस्ट कल्चर असलेली. त्यामुळे दलाई लामांना भेटणं हा खूप वर्षापासूनचा माझा स्वप्न होतं. ते माझं पूर्ण झालं. ऑब्व्हियसली आम्ही ते जे काय काम केलंय तिकडे लडाखमध्ये त्याच्यामुळे पूर्ण झालंय. आम्ही 2010 मध्ये जेव्हा क्लाउड बस झालं होतं लडाखमध्ये तेव्हा बाकी सगळे जेव्हा परत येत होते तेव्हा आम्ही इथून परत लेहला गेलो होतो आणि लेहमध्ये जाऊन आम्ही आमच्या परीने थोडंसं सोशल वर्क करण्याचा प्रयत्न केला. कारण माझा स्वतःचा पिंड आहे तो सोशल पिंड आहे आणि संस्कार बरेचसे असे सामाजिक संस्कार झाले. त्यामुळे कुठली टूर करताना काही करताना त्याला सामाजिक बांधिलकी कशी जोडली जाईल याचा विचार ऑलवेज केला गेला. अगदी लडाख मधल्या टूर मध्ये तुम्ही आज सैनिकांची आपण जी इंटरॅक्शन आम्ही करतो त्याच्यामध्ये सुद्धा तीच भावना आहे की सर्वसामान्य माणसांना सैनिकांना भेटणं ही खूप मोठी गोष्ट असते. तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या कॅम्पमध्ये जाऊन रक्षाबंधनाचे कार्यक्रम करतो किंवा 15 ऑगस्ट साजरा करतो किंवा कारगिल विजय दिवस साजरा करतो. तर या सगळ्या गोष्टींना किंवा अगदी नॉर्थ ईस्ट मधल्या टूर मध्ये सुद्धा त्याला सुद्धा सामाजिक बांधिलकीच होती की नॉर्थ ईस्ट मधले जे लोक आहेत त्यांना आपल्याला आपल्या मुख्य धारेत जोडायचं असेल तर टुरिझम हा सगळ्यात मोठा दुवा असणार आहे आणि त्या भावनेतूनच मी ती सुरुवात केली. तर आणि दुसरं तुम्ही म्हणाल की ट्रू फ्रेंड ऑफ लडाख,
ते टूर फ्रेंड ऑफ लडाख मिळालं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे भारतामध्ये एकमेव आहे ज्याला हा अवॉर्ड मला वाटतं तुम्ही सगळीकडे, मला मिळालेला वाटतं नाहीये. तर भारतात मला किंवा आणखी जगामध्ये एकमेव त्याच्यामध्ये एक असा. गोष्ट मला ऍड करायला आवडेल ती म्हणजे आम्ही लडाखमध्ये एक छोटीशी 35 मुलांच्या एक शाळा किंवा त्यांचं हॉस्टेल हे आम्ही दत्तक घेतलंय. एक 5 वर्षाच्या याच्यावर एक दत्तक घेतलंय. त्यांचं शैक्षणिक पालकत्व आम्ही घेतलंय. तर या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आणि एवढ्या हजारोंच्या संख्येने पर्यटकांना नेल्यामुळे किंवा लडाखला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केल्यामुळे हा पुरस्कार हा सगळ्यांच्या वतीने मला मिळालाय आणि तर मला एक त्याचं खरंच प्राऊड फिलिंग. एक वेगळा प्रश्न मला जस्ट डोक्यात आला. तुम्ही व्यवसाय जो केला त्याच पिरियड मध्ये त्यावेळेला आणखी दुसरे व्यवसाय पण ह्या व्यवसायामध्ये होते, जसे की सचिन टूर ट्रॅव्हल्स वाले होते, राजा राणी टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले होते, परंतु त्यांना बरेच लॉसेस सहन करावे लागले किंवा त्यांना बरेच फायनान्शियल ट्रबल झाला. तर काय कारण असेल की म्हणजे तुम्ही पण त्याच व्यवसायामध्ये होतात, एकाच वेळेला सगळे व्यवसाय चालू असताना एकाला एवढा मोठे प्रॉब्लेम्सला जे ऑलरेडी इस्टॅब्लिश होते, म्हणजे त्यांची सेकंड जनरेशन मला वाटतं ऑलमोस्ट करत होती, तरी पण त्यांना प्रॉब्लेम झाले. तर याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? फॉर्च्युनेटली आम्हाला हा विषय कधी म्हणजे हाताळावा लागला नाही सुदैवाने, आणि कधीच तसा विचार सुद्धा करावा लागला नाही. कारण मी एक सिंपल उदाहरण देतो की पुणे हायवेवर तुम्ही जात असाल आणि तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, 60च्या स्पीडला जर ऍक्सिडेंट झाला तर तुमचे कॅज्युअलिटी होण्याचे चान्सेस फार कमी असतात. पण तो 140-150च्या स्पीडला झाला तर मात्र कॅज्युअलिटीचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि त्या आमचा जो पेस आहे, हा पेस आम्ही ठरवलेला पेस आहे, या पेसनीच आपण जायचं. त्यामुळे आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये आपल्याला सगळं करता येतं. रात्री छान शांतपणे झोपता येतं, कुठलंही टेन्शन न ठेवता. सध्याची परिस्थिती वेगळी आहे. सध्याची परिस्थिती आहे ही सगळ्यांसाठी, जगाची परिस्थिती आहे ही, आपली फक्त एकट्याची नाही, सगळ्यांसाठी. हा प्रॉब्लेम पण आम्ही खूप अति महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातात घेतले नाही आणि जे काही करायचं ते आपलं आपण म्हणतो ना, अंथरूण बघून पाय पसरणे, तसंच त्या प्रकारे सगळं आम्ही केलं आणि त्यामुळे अशा गोष्टीची गरज नाही पडली विचार करायची. म्हणजे थोडक्यात त्यांनी स्पीड खूप जास्त वाढवल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आला, अदरवाईज मूळ व्यवसायामध्ये प्रॉब्लेम असं नव्हता. नाही म्हणणार मी, असं म्हणणार नाही. प्रत्येकाच्या एस्पिरेशन्स वेगळ्या वेगळ्या असतात. माझी स्वतःची किंवा आमची स्वतःची ही एस्पिरेशनच नाहीये की आम्हाला यांना गाठायचं आहे, आम्हाला हा टर्न ओव्हर गाठायचा आहे. आम्हाला स्वतः पण फिरायचं आहे आणि स्वतः फिरून आनंद घ्यायचा आहे, लोकांना सुद्धा आनंद द्यायचा आहे. आणि तुम्ही कशात समाधानी आहात हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला मी नेहमी मला असं वाटतं की तुम्हाला पैसे खूप हवेत की आनंदी व्हायचं हे ठरवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी ठरवलं की आपल्याला आनंदी व्हायचंय, की आपण जेवढं जमतंय तेवढं इझिली करायचं, डोक्याला फार ताण न घेता. मात्र एवढंच आहे की ग्रॅज्युअली आम्ही मागे नाही आलो कधी. आम्ही ग्रॅज्युअली एक स्टेप पुढे चढत गेलो आणि मुख्य म्हणजे सस्टेन करणं खूप गरजेचं आहे. 17 वर्षानंतर सुद्धा व्यवसाय सस्टेन करता आला. आता जनरली काय होतं की व्यवसाय सुरू केला, तुम्ही पॅशन मधून सुरू केला, सगळं केलं, पण तुम्हाला ते टिकवता नाही आलं ना तर उपयोग नाही. तर आम्हाला तो टिकवता पण आला आणि तो त्याला आमच्या वेगळ्या होरायझनवर त्याला स्प्रेड करता आला. तर मला एक आणखी, आता हा जो संकट आहे सध्या, करोनाचं जे संकट आहे, हे सगळ्याच म्हणजे सगळ्या व्यवसायांना त्याने घेरलं. पर्टिक्युलर पर्यटन व्यवसायाला तर खूप मोठा फटका बसला. बाकीच्या त्याच्याबरोबर आणखी पण काही व्यवसायांना फटका बसला, आमच्या पण व्यवसायाला त्याच्यात फटका बसला. पण पर्यटन व्यवसाय पण टॉप मध्ये, जे जे टॉपचे व्यवसाय आहेत की ज्याला मेजर फटका बसला, त्यामध्ये पर्यटन. सगळ्या फ्लाईट बंद झाल्या, ट्रॅव्हलिंग बंद झालं, म्हटलं पर्यटनच्या डोक्यात पण येणार नाही लोकांच्या. तर हे अचानक जो बिलकुल प्लॅन न करता जो फटका बसला, तो म्हणजे जो त्रास झाला, तो हा खूप फायनान्शियली सुद्धा खूप मोठा त्रास आहे. आणि व्यवसाय पूर्णच्या पूर्ण बंद, एकाच वेळा टेम्पररी भले फेज असेल, पण किती दिवस आहे माहिती नाही. तर हा जो मानसिक त्रास आहे, तुम्ही कशा प्रकारे म्हणजे हा जो पिरियड तुम्ही कशा प्रकारे, एक तर मी तुम्हाला बघतोय, तुम्ही अजूनही पूर्ण एनर्जेटिक, पूर्ण सगळ्यांसमोर, म्हणजे असं वाटणार नाही तुमचा व्यवसायाला, कारण सगळ्यांच्या व्यवसायाला प्रॉब्लेम झाला, पण तुमच्याकडे बघितल्यावर असं कधी जाणवलं नाही मला की तुम्ही असं काही प्रॉब्लेम मधून तुम्ही एवढा फेस झाला असेल. परत याच्यानंतरचं प्लॅनिंग कसं आहे, की याच्यानंतर तुमचा अंदाज काय आहे, याच्यानंतर पुढच्या प्लॅन कशा प्रकारे केल्या जातील, आणि मग इंडियन टूर्स वरती कॉन्सन्ट्रेट केलं जाईल का फॉरेनला परत टूर्स केल्या जातील, आणि
तुम्हाला काय वाटतं नॉर्मल यायला किती वेळ लागेल अजून आणि कधी होईल? हे नॉर्मल कधी होणार याची तर काहीच गॅरंटी सुद्धा नाही आणि आपल्याला खरंच काय माहिती नाहीये. आता हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून बरंच काय काय आपल्याला नॉलेज मिळतं, पण त्याला काय अर्थ नसतो. पण एक तुम्ही जे म्हणालात की टेन्शन नाही किंवा आता टेन्शन ते असतंच, पण शेवटी आपण ते कोणती गोष्ट कशा पद्धतीने घेतो हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आपण फक्त टेन्शन घेऊन किंवा आणखीन काहीतरी आपण आपल्याला चेहऱ्यावरती आपण हे दाखवून जर परिस्थिती बदलणार असेल तर नक्की करायला हरकत नाही. पण मग तर बदलणार नाहीये ना, तर मग आपण त्यातून पॉझिटिव्ह मार्ग तरी काढता आला पाहिजे. आता मी या 3 महिन्यात आम्ही काय केलं, आज जवळजवळ आज आज तुम्हीच घेते हे माझी 9वी इंटरव्ह्यू आहे. म्हणजे एकाचं कोणी ऐकलं दुसऱ्याने घेतली, दुसऱ्याचं ऐकलं तिसऱ्याने घेतली. त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांची कनेक्टेड राहिलो. लोकांना ऍटलिस्ट काहीच नाही तर व्हर्च्युअल टूर्स आपण देऊया, त्यांना माहिती देऊया, त्या हिशोबाने मी प्लॅन केलं. काही पर्यटकांशी गप्पा मारल्या. आता तर मी एक वेगळं सिरीज चालू करतोय, पर्यटन एक आनंदानुभव. असं प्रत्येक याच्यामध्ये 4-4 आमच्या टुरिस्टना एकत्र आणणार आणि त्यांच्याशी गप्पा मारणार. बरोबर. जेणेकरून हे वातावरण निर्मिती, सकारात्मक वातावरण निर्मिती आता तयार करणं खूप गरजेचं आहे. कारण जग आता थांबलेलं आहे. बरोबर, संपलेलं नाहीये, थांबलेलं आहे. आता ह्या पिरियडचा वापर आपण कसा करायचा हे आपल्यावरच आहे आणि त्याच्यातून मला तरी वाटतं की आम्ही योग्य वापर करतोय. आणि जेव्हा आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात होईल, जेव्हा कधी कदाचित 3 महिने 6 महिने जे काय लागतील ते तेवढं सस्टेन करता आलं पाहिजे. आणि सस्टेन म्हणजे मानसिकरित्या सस्टेन करता आलं पाहिजे. तुम्ही आर्थिकरित्या तुम्ही कसंही करू शकता, पण मानसिकरित्या तुम्ही स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. आणि ते राहायचं काम आणि मी माझ्या टीमला सुद्धा तशा प्रकारे प्रयत्न करतोय आणि सक्सेसफुल आहे असं म्हणायला हरकत नाही मी. तर दुसरं एक मला आणखी टीम वरनं आठवलं, तुम्ही म्हणाले टीम तुमची, तर टीम वरनं मला एक डोक्यात प्रश्न आला, जेव्हा तुम्ही टीमचं सिलेक्शन करता की तुमच्याकडे एम्प्लॉईचं सिलेक्शन करता किंवा पर्यटनासाठी एक माणूस पाठवण्यास सिलेक्ट, तर तुम्ही बघता का की माउंटेनियरचा अनुभव असलेल्या माणसाला प्रिफरन्स देताय तुम्ही, की त्याची पॅशन बघता, की कोणत्या बेसिसवरती सिलेक्शन करता तुम्ही? कारण तुम्ही स्वतः डायरेक्ट सगळ्यांचं सिलेक्शन करत असावं असा माझा अंदाज आहे. सिलेक्शन हा तसा प्रकार फार असं सिरियसली घेतलेला नाहीये. पण एकच आहे मात्र, सिलेक्शनच्या बाबतीत एक गुण असायलाच पाहिजे, ते म्हणजे ट्रॅव्हलिंग बद्दलचं पॅशन. कारण ते जर असेल, कारण तुम्ही स्वतः पर्यटक होऊ शकलात तुम्ही, तर तुम्हाला चांगला टूर ऑपरेटर सुद्धा होता येतं. कारण तुम्हाला त्याशिवाय कळणारच नाही की समोरच्या माणसाला प्रॉब्लेम काय. अनेकदा काय होतं की जेव्हा एखादा व्यावसायिक त्या व्यवसायामधल्या, म्हणजे म्हटलं ना की आपण स्वतः त्यांच्या शूज मध्ये तुमचे पाय टाकून बघायला पाहिजे, त्यांच्या चष्म्यातून तुम्हाला बघता आलं पाहिजे, तरच त्यांची दुःख कळू शकतात, त्यांचे प्रॉब्लेम कळू शकतात. तर अशी लोक मी एक एक करून निवडली. आणि खरं सांगायचं तर माझ्या बरोबर काम करणारी कोणी लोक ही ह्या फील्ड मधले ट्रेंड नाहीयेत, त्यांच्याकडे डिप्लोमा डिग्री असलेले नाहीयेत. बरोबर. पण फक्त एकमेव हे होतं की त्यांनी चांगलं पॅशन असायला पाहिजे, त्यांच्याकडे चांगलं बोलता आलं पाहिजे, लोकांशी छान गप्पा मारता आल्या पाहिजेत, अभ्यास करण्याची तयारी असायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे एकेकाला आणून मग त्यांचं ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा आमच्यासोबत फक्त गप्पा मारून ट्रेनिंग म्हणजे ऑफिशियली ट्रेनिंग हा प्रकार केलेलाच नाही. बरोबर. ते काम करून डायरेक्ट ट्रेनिंग झालं. तुमचे 90% टुरिस्ट महाराष्ट्रीयनच आहेत, मला वाटतं मराठीच आहेत. 90% टुरिस्ट तुमचे मराठीच आहेत मला वाटतं. 90% टुरिस्ट तुमचे महाराष्ट्रीयनच आहेत, बरोबर ना? ओके. तर खूप आत्माराम साहेब, मला खूप आनंद झाला, तुमच्यावर एक वेगळी टूर केल्याचा आनंद झाला. तर खूप छान आपला गप्पा झाल्या. तर मी प्रोफेसर मनीषा राजपूतला पण विचारतो, त्यांना काही मनीषा तुला मला एक असं विचारायचं आहे. नमस्कार सर, मला असं एक विचारायचं आहे की तुम्ही म्हणता की आमची ईशा टूर्सची टीम आहे, पण मला तुमच्या फॅमिली बद्दल जरा कुतूहल आहे की तुमच्या ह्या टीम मध्ये तुमची फॅमिली पण सहभागी आहे का? बरोबर आहे. माझी मुलगी आता टुरिझम डिग्री करते, सेकंड इयरला आहे. आणि तिचा इंटर्नशिप सुरू झाली फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये लॉकडाऊन झालंय. आणि तेव्हापासून आता हा सगळा प्रवास ती बघते. आणि मी असं म्हणेन की जसं कुठल्या तरी फिल्म मध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला आपला सक्सेस आपल्याला पचवता येतो किंवा हँडल करता येतो, पण आपल्याला आपला जो कठीण काळ असतो
तो कोणी शिकवत नाही त्याच्यामधून मार्ग कसा काढायचा. तर आता ह्या नवीन पिढीसाठी हा परफेक्ट टाइम आहे की याच्यातून ह्या क्रायसिस मॅनेजमेंट कशी करायची, कसा नव्याने परत हे सगळं उभं करायचं आणि पुन्हा पुन्हा ऑलमोस्ट शून्यापासून परत सुरू करायला लागणार. त्यामुळे ही खूप मोठी ट्रेनिंग आहे. आणि माझी मिसेस तिला पर्यटनाची शून्य आवड आहे, त्यामुळे तिचा आणि पर्यटनाचा काही संबंध नाही. मात्र मी आणि माझी मुलगी वयाची 2.5 वर्षाची असल्यापासून माझ्या बरोबर फिरते आणि ती छान तयार झाली आहे. म्हणजे आतापर्यंत तिच्या 11 टूर झाले आहेत वेगवेगळ्या. लडाखला ती 7 वेळा गेली आहे. तर इंटरनॅशनल 11 नाही, जास्त टूर झाले. लडाखला 7 वेळा गेली. मला वाटतं तुमच्या तर मिसेसला आणखीन एक मी तुम्हाला एक म्हणजे संपवता मी ते सांगेन की आम्ही काय केलं, वेगळं काय केलं. आम्ही ऑलवेज स्टुडंट राहिलो. सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला. ऑलवेज इनोव्हेशन्स आणल्या आणि छोट्या छोट्या रिस्क घेतल्या. म्हणजे मोठ्या रिस्क घेतल्या नाही. तुम्ही जे म्हणालात ना मगाशी की लॉसेस आणि हे, तर अशा छोट्या रिस्क घेतल्या की समजा लॉस झाला तरी तो सस्टेन करता आला पाहिजे. तर आम्ही अशा लहान लहान गोष्टी केल्या. आणि मला आणखीन एक गोष्ट, मी त्या पद्धतीने मी काम करतो. बाबा आमटेंचं एक खूप छान मला वाक्य मला ती नेहमी आठवतात आणि मी प्रेरित होतो त्यांनी. ती म्हणजे भान ठेवून योजना करा. बाबा आमटे म्हणतात भान ठेवून योजना करा आणि बेफाम होऊन काम करा. बरोबर. तर आम्ही तसंच बेफाम होऊन सगळेच मी आणि माझी अख्खी टीम तसं काम करतात. आणि हे तत्वज्ञान जे आहे हे आम्ही ऍक्च्युली जगतो आम्ही. आणि आम्ही तीच आमची खरं सक्सेस मंत्र म्हणता येईल मला त्याची. आणि आम्ही वी आर एन्जॉईंग. म्हणजे आम्ही हा सगळा प्रवास स्वतः पण एन्जॉय करतोय. आणि लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही टुरिस्ट कमी, टूर ऑपरेटर कमी, टुरिस्ट जास्त वाटतात. तर खूप आम्ही वेगळे वेगळे इनोव्हेशन्स आम्ही ह्या व्यवसायात आणले. आणि आम्हाला आनंद वाटतो किंवा गर्व सुद्धा वाटतो की खूप मोठ्या ब्रँडने आम्हाला कॉपी केलंय. आम्ही कोणालाच कॉपी नाही केलं, पण आम्हाला खूप मोठ्या ब्रँड्सनी कॉपी केलंय. आणि तो आम्हाला खरंच गर्व वाटतो. कारण आम्ही जरी टार्गेट वाईज किंवा तुमच्या आर्थिक दृष्ट्या आम्ही खूप मोठा जरी काही केलेलं नसलं तरी सुद्धा एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या क्षेत्रामध्ये आपलं नाव एका पर्टिक्युलर जागी नेऊन ठेवणं, जसं लडाखच्या बाबतीत एका डेस्टिनेशन मध्ये आम्हाला आमचं एक नाव एका वेगळ्या पातळीवर आहे. ते पातळीवर आम्ही नेऊ शकलो, ह्याच्यामध्ये आनंद वाटतो. आणि अशा ठिकाणी लोकांना घेऊन जात आहे की जिथे लोक म्हणतात की वा काय काय जागी आणलाय तुम्ही. म्हणजे परब साहेब, तुमच्या मागे बरेच कॅमेरे दिसत आहेत मला, फोटो हे दिसतात. तर तुमची पॅशन फोटोग्राफीची अजून पण तुमची आहे का? तुमच्या मागे मला बरेच फोटो दिसत आहेत. अजून पण तुम्ही फोटोग्राफी करता का? फोटोग्राफी ही आत्ता पॅशन नाही, पण याच्या आधी माझं प्रोफेशन होतं. मी झी टीव्ही साठी सुद्धा 4 वर्ष कॅमेरामन आणि फोटोग्राफर म्हणून काम केलंय. त्याच्यानंतर अनेक सिरियल साठी काम केलंय. वेगवेगळ्या मॉडेलिंग क्षेत्रात काम केलंय. अगदी सुरुवात जी झाली होती ती लग्न समारंभ तसं करायचो. पण नंतर मग जसं मी नोकरी सोडली, त्याच्यानंतर फोटोग्राफी सोडली आणि मग पूर्णपणे या व्यवसायात आलो. आणि तुम्हाला आता मागे दिसतायत हे